सुरुवात केली आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्यामध्ये पहिला पॉईंट बघितला होता आपण इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. The two complex number are said to be equal if its real and imaginary parts are also equal. म्हणजे काय, if x plus iy is equal to 4 plus 5i, this is one complex number, this is another complex number, these two are equal, then its corresponding real parts are equal, so x must equal to 4, corresponding imaginary parts are equal, y equal to 5. Second point, conjugate of complex number. If z equal to a plus ib be a complex number, then conjugate of complex number a plus ib is a minus ib and denoted by z bar. So if z equal to a plus ib, then z bar equal to a minus ib. So complex conjugate of a plus ib is a minus ib. ज्या जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचा आपण परत काय केलं, साइन चेंज केलं. तर हे दोन पॉईंट आपण पाहिले आणि मग या प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट पण पाहिलेले. आता तिसरा पॉईंट पाहिजे आपल्याला ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. की दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज कशी करायची पाहिजे आपल्याला. काय सांगतात आपल्याला, इफ z1 इक्वल टू a प्लस ib and z2 इक्वल टू c प्लस id are two complex numbers, then z1 plus z2 is equal to z1 ची किंमत दिली आपण a प्लस ib प्लस z2 ची किंमत दिली आपण c प्लस id. तर ही कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज कशी करायची, तर करस्पॉन्डिंग रिअल पार्ट्स आहे, या रिअल पार्टची बेरीज एका कंसामध्ये लिहायची प्लस i इंटू करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्टची बेरीज एका कंसामध्ये लिहायची b प्लस d. करस्पॉन्डिंग रिअल पार्टची बेरीज एका कंसामध्ये प्लस करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्टची बेरीज एका कंसामध्ये. फॉर एक्झाम्पल, if z equal to 3 plus 4i z1 and z2 equal to 2 plus 3i z2 equal to 2 plus 3i, then इतर दोन नंबर आपल्याला दिले असतील त्या दोन्हींची बेरीज कशी लिहायची पहा. मग z1 plus z2 is equal to z1 plus z2 is equal to, so z1 काय दिले आपल्याला 3 plus 4i प्लस z2 काय दिले आपल्याला 2 plus 3i. कशी करायची म्हणजे बेरीज आपण याचं की करस्पॉन्डिंग रिअल पार्टची बेरीज एका कंसामध्ये, सो हा रिअल पार्टची बेरीज एका कंसामध्ये 3 plus 2 प्लस i इंटू करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्टची बेरीज एका कंसामध्ये 4 plus 3. म्हणजे आपल्याला काय मिळालं, मग 3 plus 2 is 5, 4 plus 3 is 7, 5 plus 7i. ठीक आहे, असेल त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज असेल. लक्षात. तर आता याच्यावर काय म्हणता येईल की दोन कॉम्प्लेक्स नंबर जर असतील तर या दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज सुद्धा काय असते, कॉम्प्लेक्स नंबरच असते. ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज अ कॉम्प्लेक्स नंबर. हे दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज ही नेहमी काय असते, कॉम्प्लेक्स नंबर असते. आता या ॲडिशनच्या काही प्रॉपर्टीज पाहिजेत आपल्याला. प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्याचे काही गुणधर्म पाहिजे आपल्याला. सो हे दोन 3 नंबर घेऊया आपण. इफ z1 z2 z3 are 3 complex numbers,
then पहिली प्रॉपर्टी फर्स्ट Z1 plus Z2 is same as Z2 plus Z1 की Z1 मध्ये Z2 मिळवलं काय किंवा Z2 मध्ये Z1 बेरीज केली काय येणारी बेरीज कॉम्प्लेक्स नंबरची काय असेल सारखी असेल. तसं आपण रिअल नंबर सिस्टीम मध्ये बघितलं आपण की 2 plus 3 घेतलं काय किंवा 3 plus 2 घेतलं काय येणारी बेरीज ही काय असणार आहे सेम असणार आहे तीच असणार आहे. किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की 2 into 3 घेतलं काय किंवा 3 into 2 घेतलं काय ते येणार आहे 6च येणार आहे. सो ही जी प्रॉपर्टी आहे याचं काय नाव आहे याला काय म्हटलं जातं तर याला कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. कॉम्युटेटिव्ह लॉ किंवा कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी कॉम्युटेटिव्ह लॉ क्रमनिरपेक्षतेचा नियम असं म्हटलं त्याला. क्रमनिरपेक्षतेचा नियम कॉम्युटेटिव्ह लॉ Z1 plus Z2 is same as Z2 plus Z1. व्हेरीफाय करून बघता येईल आपल्याला एक्झाम्पलच्या सहाय्याने काय करून करता येईल आपल्याला व्हेरीफाय करता येईल. व्हेरिफिकेशन बघूया याचं. व्हेरिफिकेशन लेट Z1 equal to 2 plus 3i and Z2 equal to 3 plus 4i Z2 equal to 3 plus 4i हे दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले आपण. नाउ LHS साइड घ्या लेफ्ट हँड साइड. LHS equal to left hand side is equal to Z1 plus Z2. So that is equal to Z1 किती आहे 2 plus 3i plus Z2 किती आहे 3 plus 4i. आताच काय बघितलं आपण कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज कशी करायची करस्पॉन्डिंग रिअल पार्टची बेरीज प्लस i into corresponding imaginary part ची बेरीज corresponding imaginary part ची बेरीज म्हणजे किती आलं मग 5 plus 7i. सो लेफ्ट हँड साइड किती आली 5 plus 7i. किंवा आपण रेग्युलर जशी बेरीज करतो आपण रिअल नंबर सिस्टीम मध्ये तशी आपल्याला बेरीज करता येईल. पहा की रिअल नंबरची बेरीज 2 plus 3 5 3i plus 4i 7 आहे. सो डायरेक्ट सुद्धा तुम्हाला बेरीज करता येईल आपल्याला. तर करस्पॉन्डिंग रिअल पार्टची बेरीज i into करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्टची बेरीज. त्याला आपण काय म्हणूया इक्वेशन फर्स्ट. अँड आता राईट हँड साइड घेऊया. काय घेऊया आता राईट हँड साइड RHS. RHS काय आहे Z2 plus Z1 किती आहे Z2 किती आहे 3 plus 4i प्लस Z1 किती आहे 2 plus 3i यांची बेरीज करस्पॉन्डिंग रिअल पार्टची बेरीज 3 plus 2 प्लस i into करस्पॉन्डिंग इमॅजिनरी पार्टची बेरीज 4 plus 3 म्हणजे किती आलं 5 plus 7i 4 plus 3 7 3 plus 2 5. Call this as equation 2. So left hand side काय आले 5 plus 7i right hand side सुद्धा काय आले 5 plus 7i. So from equation first and second LHS equal to RHS. From equation first and second from equation first and second LHS is equal to RHS. म्हणजेच काय Z1 plus Z2 is same as Z2 plus Z1. काय म्हणतात त्याला कॉम्युटेटिव्ह लॉ किंवा क्रमनिरपेक्षतेचा नियम असे याला म्हटलं जातं. आता दुसरी प्रॉपर्टी बघूया आपण सेकंड प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी बघूया आपण
Z1 plus Z2 plus Z3 is same as Z1 plus Z2 plus Z3. इधर Z2 आणि Z3 ची बेरीज करून त्यामध्ये Z1 मिळवलं काय किंवा Z1 आणि Z2 ची बेरीज पहिल्यांदा करून त्यामध्ये Z3 मिळवलं काय, येणारी बेरीज ही काय असेल, सारखी असेल. आपण ॲडिशन मध्ये रिअल नंबर सिस्टीम मध्ये बघितलेले पहा की समजा आपल्याला 2 plus 3 plus 4 घेतला आपण तर किती येईल मग 2 plus 3 plus 4 7 म्हणजे 9. किंवा जर हेच आपण असं लिहिलं की पहिल्यांदा 2 आणि 3 ची बेरीज केली आपण आणि त्यामध्ये 4 मिळवलं तर या ठिकाणी सुद्धा किती येणार 5 plus 4 is equal to काय 9. सो हा जो नियम आहे याला काय म्हटलं जातं, असोसिएटिव्ह लॉ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ गुणाकारामध्ये सुद्धा आपण हा वापरू शकतो आपण की पहिल्यांदा याचा गुणाकार करून त्याचा याच्याबरोबर गुणाकार घेतला काय किंवा पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार घेऊन त्याचा याच्याबरोबर घेतला काय, येणारा गुणाकार काय असेल, सारखा असेल. तर तोच नियम इथं कॉम्प्लेक्स नंबरला सुद्धा लागू होतो की जर आपण Z1 आणि Z3 ची बेरीज पहिल्यांदा करून त्यामध्ये Z1 मिळवलं काय किंवा Z1 आणि Z2 ची बेरीज करून त्यामध्ये आपण Z3 घेतलं काय, येणारी बेरीज ही काय असेल, सारखी असेल. सिंपल प्रॉपर्टी आहे. जशी आपण ही पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली आहे, पहिली प्रॉपर्टी आपण जी व्हेरीफाय केलेली आहे अगदी सेम त्याचप्रमाणे काय करा, ही सुद्धा प्रॉपर्टी तुम्ही व्हेरीफाय करून पहा. काय करा, Z1 घ्या, Z2 घ्या, आणखी एक नंबर घ्या Z3, लेफ्ट हँड साईड घ्या LHS, पहिल्यांदा या दोन्हीची बेरीज करा आणि मग त्यामध्ये Z1 मिळवा. राईट हँड साईड घ्या, पहिल्यांदा या दोन्हीची बेरीज अगोदर करा, नंतर त्यामध्ये हा मिळवा. दोन्ही काय येतील, सेम येतील. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल मग LHS इज इक्वल टू RHS. हे करून पहा तुम्ही घरी. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय सांगितली बघा आपल्याला, तेच तिसरी प्रॉपर्टी Z plus 0 इज इक्वल टू 0 plus Z. Z मध्ये 0 मिळवलं काय किंवा 0 मध्ये Z मिळवलं काय, येणारी किंमत ही काय असेल, सेम असेल, Z असेल. या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, आयडेंटिटी असं म्हटलं जातं. आयडेंटिटी हिअर 0 इज आयडेंटिटी फॉर ॲडिशन. 0 इज आयडेंटिटी फॉर ॲडिशन. म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये 0 मिळवला आपण काय, 0 मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मिळवला तर येणारं उत्तर काय असेल, दोन्हीचं सेम असेल, तोच कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला मिळेल. म्हणजे हा जो 0 आहे त्याला काय म्हटलं जातं, आयडेंटिटी फॉर ॲडिशन असं म्हटलं जातं. कारण Z म्हणजे हा कोणता तरी नंबर असेल 3 plus 4i, 0 म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर 0 plus i into 0. त्यामुळे 3 plus 0 म्हणजे 3 ची, 4 plus 0 म्हणजे 4 ची, म्हणजे आपल्याला परत तोच नंबर मिळेल. सो हिअर 0 इज कॉल्ड एज आयडेंटिटी फॉर ॲडिशन. आता चौथी प्रॉपर्टी पहा, प्रॉपर्टी 4 Z plus Z bar इज इक्वल टू. जर तो कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज नेहमी किती असते, 2 times रियल पार्ट ऑफ Z. यांची बेरीज नेहमी किती असते, 2 times रियल पार्ट ऑफ Z. हे पण आपण व्हेरीफाय करूया, याचे आपण व्हेरिफिकेशन करूया, पडताळून पाहूया आपण हे बरोबर आहे का. लेट Z इक्वल टू, एक कॉम्प्लेक्स नंबर घेऊया आपण A plus IB, हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला आपण. देन याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काढूया आपण Z बार, किती असेल कॉन्जुगेट याचा, A minus IB, याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट A minus IB. देन Z plus Z
प्लस झेड बार इज इक्वल टू किती आहे झेड ए प्लस आय बी प्लस किती आहे झेड बार ए मायनस आय बी दिस इज इक्वल टू बेरीज करायची याचं या दोन क्वांटिटी सेम आहे साइन फक्त चेंज आहे तर ह्या दोन याला हे काय होईल मग कॅन्सल होईल आणि मग ए प्लस ए किती येईल मग 2a किती येईल 2a आणि 2 इंटू ए म्हणजे काय आहे या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट आहे ए म्हणजे काय आहे या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट सो z प्लस z बार इज ऑलवेज 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ z आता पाचवी प्रॉपर्टी बघतो आपण प्रॉपर्टी फिफ्थ पाहता z1 प्लस z2 बार इज इक्वल टू z1 बार प्लस z2 बार हे दोन कॉम्प्लेक्स नंबरची बेरीज असते त्याचा जर आपण कॉन्जुगेट घेतला तर येणारी किंमत आणि z1 चा कॉन्जुगेट आणि z2 चा कॉन्जुगेट यांची जर बेरीज घेतली तरी काय असते सारखी असते परीक्षेमध्ये ही प्रॉपर्टी विचारली जाते व्हेरीफायसाठी इफ z1 इक्वल टू z1 एक नंबर दिला असतो आपल्याला आणि z2 इज इक्वल टू देन व्हेरीफाय दॅट z1 प्लस z2 बार इज इक्वल टू z1 बार प्लस z2 बार तर एक एक्झाम्पल घेऊया आपण व्हेरिफिकेशनसाठी व्हेरिफिकेशन दोन नंबर घेऊया लेट z1 इक्वल टू 2 प्लस 3i and z2 equal to 4 plus 5i पहिल्यांदा आपण z1 बार आणि z2 बार काढून घेऊया आपण हियर z1 बार इक्वल टू किती त्याचा कॉन्जुगेट 2 minus 3i इमेजिनरी पार्टचं साइन चेंज and z2 बार किती ना 4 minus 5i इमेजिनरी पार्टचं साइन चेंज केलं and आणखीन आपल्याला काय लागणार आहे बेरीज लागणार आहे z1 प्लस z2 ती काढून घेऊया z1 प्लस z2 इक्वल टू किती आहे z1 2 plus 3i plus किती आहे z2 4 plus 5i so this is equal to remaining parts varies 2 plus 4 plus remaining parts varies 3 plus 5 so z1 plus z2 is equal to 6 plus 8i 6 plus 8i आता LHS घेऊया now left hand side equal to now LHS is equal to z1 plus z2 bar is equal to किती काढले बेरीज आपण z1 plus z2 6 plus 8i त्याचा काय घ्यायचा बार म्हणजे कॉन्जुगेट घ्यायचा किती येणार याचा कॉन्जुगेट रिमेनिंग पार्टचा साइन चेंज करायचं 6 minus 8i call this as equation first and RHS right hand side घेऊया RHS equal to z1 bar plus z2 bar is equal to किती आहे z1 बार 2 minus 3i plus z2 बार किती आहे 4 minus 5i is equal to real parts varies 2 plus 4 6 imaginary parts varies minus 3 and minus 5 minus 8i इथे किती आलं
6 minus 8i पण किती आलं 6 minus 8i. So from equation first and second LHS equal to RHS. So from equation first and second LHS is equal to RHS. Left hand side equal to right hand side. तर या 5 प्रॉपर्टी आपण ॲडिशनच्या पाहिल्या. त्यानंतर चौथा पॉईंट पाहायचा आपल्याला. पहिला पॉईंट आपण इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दुसरा आपण बघितला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, तिसरा बघितला आपण ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि हा चौथा पाहायचा तर आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय पाहायचं आहे. की जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला स्केलरने गुणायचं असेल, एका रिअल नंबरने गुणायचं असेल तर ते कसं गुणायचं ते पाहायचं आपल्याला. काय सांगतो पहा, इफ z equal to a plus ib is a complex number then for any value of k कोणती व्हॅल्यू असेल, any value of k define az is equal to k plus I kb. हा जो k आहे त्याला रिअल पार्टला मल्टिप्लाय करायचं आणि इमॅजिनरी पार्टलाही काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणता येईल आपल्याला, फॉर एक्झाम्पल इफ z equal to 6 plus 7i then 5z is equal to 5z ची किंमत आपल्याला काढायची असेल 5z तर k ची किंमत 5 आहे, हा स्केलर आहे आणि या स्केलरने मल्टिप्लाय करायचं आहे या कॉम्प्लेक्स नंबरला. म्हणून आपण काय म्हणतो इथं स्केलर मल्टिप्लिकेशन. सो 5 याला कशाला मल्टिप्लाय करायचं आहे या कॉम्प्लेक्स नंबरला z किती आहे 6 plus 7i. दिस इज इक्वल टू काय करायचं रिअल पार्टला मल्टिप्लाय करायचं 5 into 6 प्लस इमॅजिनरी पार्टला सुद्धा मल्टिप्लाय करायचं 5 into 7i. सो दिस इज इक्वल टू 5 into 6 30 प्लस 5 into 7 35i हे आपल्याला याप्रमाणे काढता येईल. याला काय म्हटलं जातं स्केलर मल्टिप्लिकेशन. तर मग जी पाचवी प्रॉपर्टी आहे सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरची वजाबाकी कशी करायची आणि त्यानंतर गुणाकार या ज्या 2 प्रॉपर्टी आहेत त्या आपण काय करणार आहे नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. थँक्यू.